दरवर्षी अमावस्येच्या 12 तिथी असतात. या 12 अमावास्यांपैकी एक म्हणजे माघ महिन्यातील अमावस्या, ज्याला मौनी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्येच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान करणे आणि तीर्थक्षेत्री दानधर्म करणे शुभ मानले जाते. स्नान आणि दान केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी हिंदू धर्मामध्ये धारणा आहे. यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा आयोजित केला आहे, जिथे मौनी अमावस्येला दुसरे राजयोगी स्नान होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्येचे महत्त्व जाणून घेणार आहोत. यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी शनीच्या मकर राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. मकर राशीमध्ये सूर्य, चंद्र आणि बुध यांचा योग तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती आपल्या 9व्या दृष्टीने तिन्ही ग्रहांना पाहत आहे. गुरुसोबत नवपंचम योगही निर्माण होत आहे. असाच त्रिग्रही योग समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता. हा योग 144 वर्षांनी होत आहे. त्यामुळे या योगाचा सर्वांनाच लाभ होणार आहे. हा योग अतिशय अलौकिक आहे. या काळात सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल किंवा पवित्र नद्यांच्या जलाने स्नान करावे. दिवसभर मौन राहण्याचा नियम ठेवावा. बोलण्याऐवजी ध्यान आणि प्रार्थनेसाठी वेळ द्यावा. मौन धारण केल्याने मन शांत होते आणि आध्यात्मिक लाभ होतो. विष्णू, शिव आणि सूर्यदेवांची पूजा केली जाते. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. पितरांसाठी तर्पण आणि श्राद्धविधी करण्यासही या दिवशी महत्त्व दिले जाते. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तूप, गूळ, तीळ, गहू आणि इतर उपयुक्त वस्तू दान करू शकता. गोदान किंवा अन्नदान केल्याने विशेष पुण्य मिळते. शक्य असल्यास गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांच्या किनारी जाऊन स्नान करून पूजा करावी. नद्यांच्या तीरावर दीप प्रज्वलित करून प्रवाहित करण्याची प्रथा आहे. सात्विक आहाराचा अंगीकार करावा. लसूण, कांदा आणि मांसाहार टाळावा. व्रत करत असल्यास फलाहार किंवा उपवास ठेवावा. आपल्या पूर्वजांना तर्पण करून जल अर्पित करावे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करावी. शुभम भवतु.